लातूरचं गणित काय सांगते? लातूर जिल्हा परिषदेत आकड्यांचं गणित जुळलं, पण जनादेशाचं काय? सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेस सत्तेबाहेर कशी जाते? आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेला भाजप हा राष्ट्रवादीच्या पाठिंब्यानं अध्यक्षपदाच्या खुर्चीत कसा बसतोय? ही फक्त स्थानिक पातळीवरील सत्ता बदलाची बातमी आहे का, की राज्यातील मोठ्या राजकीय समीकरणांचं प्रतिबिंब? लातूरमध्ये काय दिसतंय? नेमकं काय घडलं? कोण कुणाच्या बाजूला उभं राहिलं? आणि या सत्तानाट्याचे पुढचे राजकीय परिणाम काय असू शकतात, याचं सविस्तर विश्लेषण आज आपण करून पाहणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. लातूर जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीचा मुहूर्त 16 मार्चला ठरला आहे. पण हा फक्त अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम नाही, तर लातूरच्या राजकारणातल्या पुढच्या 5 वर्षांच्या दिशा ठरवणारा क्षण आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत 59 पैकी 23 जागा जिंकत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला. लोकांच्या मतांनी काँग्रेसला पहिला क्रमांक दिला. पण आकड्यांच्या राजकारणात पहिला असणं म्हणजे सत्ताधारी असणं असतंच असं नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. भाजपने 18 जागा जिंकल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 12 जागा मिळवल्या. एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही, पण भाजप आणि राष्ट्रवादीची बेरीज बहुमताच्या पुढे जाते. राज्यात महायुतीत 2 पक्ष एकत्र आल्यामुळे जिल्हा परिषदेतही तेच समीकरण उतरवण्याचा निर्णय झाला आणि त्यामुळं काँग्रेस सत्तेबाहेर जाणार हे जवळपास निश्चित झालं. इथे राजकारणाचा पहिला मोठा मुद्दा असा की सर्वात मोठा पक्ष असूनही काँग्रेसला सत्तेबाहेर बसावं लागणार. स्थानिक पातळीवर काँग्रेसने अनेक गटांमध्ये चांगली ताकद दाखवली. विशेषतः सर्वसाधारण महिला गटामध्ये 15 पैकी तब्बल 10 जागा काँग्रेसनं जिंकल्या. भाजपला 4 आणि शिवसेनेला 1 जागा मिळाली. अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्यामुळे काँग्रेसकडे संख्यात्मक आणि पर्यायांची ताकद दिसत होती. पण सत्ता फक्त आरक्षणावर नाही, तर बहुमताच्या गणितावर ठरते आणि ते गणित काँग्रेसच्या विरोधात गेले. भाजप राष्ट्रवादी एकत्र आले की त्यांची एकत्रित संख्या 30 वर जाते, जी बहुमताच्या पुढे आहे. त्यामुळं अध्यक्षपद भाजपकडं आणि उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे आहे अशी चर्चा जवळपास अंतिम टप्प्यात आहे. पण इथेच दुसरा राजकीय ट्विस्ट आहे. राष्ट्रवादीकडं अध्यक्षपदासाठी आवश्यक असा सर्वसाधारण महिला उमेदवार निवडून आलेला नाही. म्हणजे त्यांच्याकडं सत्ता स्थापन करण्याची किल्ली असली तरी अध्यक्षपदावर दावा करण्यासाठी आवश्यक अट पूर्ण होत नाही. त्यामुळे त्यांना उपाध्यक्षपदावर समाधान मानावं लागणार आहे. म्हणजे सत्तेची चावी आता असूनही ती मुख्य दरवाजा उघडण्याची संधी दुसऱ्याला द्यावी लागते. आता खरी रस्सीखेच भाजपमध्ये आहे. अध्यक्षपदासाठी 2 नावं चर्चेत आहेत. एक लोदगा गटातून विजयी झालेल्या पूनम मुक्ता आणि दुसरं वलांडी गटातून निवडून आलेल्या उषा पाटील. या निवडणुकीत फक्त 2 महिला आमनेसामने नाहीत, तर त्यांच्या पाठीशी उभ्या असलेल्या 2 वेगवेगळ्या राजकीय शक्ती आमनेसामने आहेत. उषा पाटील या माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या गटाच्या मानल्या जातात, तर पूनम मुक्ता या औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या निकटवर्तीय कुटुंबाशी संबंधित आहेत. त्यामुळे प्रश्न केवळ कोण अध्यक्ष होणार एवढाच नाही, तर निलंगेकरांचा अध्यक्ष की पवारांचा अध्यक्ष असा आहे. लातूर जिल्ह्याच्या राजकारणात निलंगेकर कुटुंबाचं वजन ऐतिहासिकदृष्ट्या मोठं राहिलं आहे, तर नव्या पिढीत अभिमन्यू पवार यांचं राजकीय बळ वाढतंय. त्यामुळे ही निवड अंतर्गत शक्ती परीक्षा म्हणूनही पाहिली जाते. भाजपच्या 18 सदस्यांपैकी कोणत्या गटाचं वर्चस्व आहे? राष्ट्रवादीचा पाठिंबा कोणाला जास्त सोयीचा ठरेल? स्थानिक पातळीवर कोणाची पकड मजबूत आहे? या सगळ्या गोष्टी या निवडीत महत्त्वाच्या ठरणार आहेत. काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातोय, कारण सर्वाधिक जागा मिळवूनही सत्ता हुकली तर कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण होऊ शकते. शिवाय ग्रामीण भागात काँग्रेसची पकड कायम असल्याचं या निकालातून दिसलं आहे. पण आता सत्ता समीकरणात ते एकटे पडले. हा प्रश्नही विचारला जातोय की काँग्रेसनं राष्ट्रवादीशी स्थानिक पातळीवर संवाद साधण्याचा प्रयत्न केला का, की राज्यातील बदलत्या समीकरणांचा परिणाम जिल्हा पातळीवरही झाला? राज्यात महायुतीचं सरकार आहे, त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका अशा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही त्याच आघाडीचं प्रतिबिंब दिसणं अपेक्षित आहे. 9 मार्चला 10 पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापतींची निवडीचा कार्यक्रम होणार आहे. त्याहूनही पुढचं समीकरण स्पष्ट होईल. जर पंचायत समित्यांमध्ये भाजप राष्ट्रवादीचं वर्चस्व दिसलं तर जिल्हा पातळीवर महायुतीची पकड आणखी घट्ट होईल. पण कुठेही बंडखोरी, क्रॉस वोटिंग किंवा नाराजी दिसली तर चित्र बदलू शकतं. इथे एक मोठा राजकीय मुद्दा म्हणजे स्थानिक नेतृत्वाची ताकद. अनेकदा जिल्हा परिषदेसारख्या संस्थांमध्ये पक्षनिष्ठेपेक्षा व्यक्तिनिष्ठा जास्त महत्त्वाची असते. कोणत्या आमदाराचा प्रभाव किती, कोणत्या माजी मंत्र्यांचा गट किती मजबूत, कार्यकर्त्यांमध्ये कोणाची पकड, हे घटक निर्णायक ठरतात. त्यामुळे अध्यक्ष निवड ही फक्त आकड्यांची बेरीज नाही, तर स्थानिक राजकीय प्रभावाची चाचणी आहे. काँग्रेस आता विरोधी वाकावर बसणार, तरी पण त्यांच्याकडे 23 सदस्यांची ताकद आहे. जर सत्ताधाऱ्यांकडून एखादा निर्णय वादग्रस्त ठरला तर काँग्रेस आक्रमक भूमिका घेऊ शकते. ग्रामीण विकास निधी वाटप, रस्ते, पाणी पुरवठा, शाळा या प्रश्नांवर ती सरकारला घेण्याचा प्रयत्न करू शकते. त्यामुळे सत्तेत नसली तरी राजकीयदृष्ट्या काँग्रेस पूर्णपणे कमजोर झालेली नाही.
राष्ट्रवादीसाठी ही कसोटी आहे. त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे, पण त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये याबाबत एकमत आहे का? स्थानिक पातळीवर काही ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीचे जुने संबंध आहेत, त्यामुळे ही युती सर्व स्तरांवर सहज पोहोचेल का? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. उपाध्यक्षपदावर समाधान मानताना राष्ट्रवादीला भविष्यातील राजकीय लाभ काय मिळतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. 16 मार्चला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडले जातील. अप्पर जिल्हाधिकारी पीठासीन अधिकारी असतील. त्या दिवशी कोणाचं नाव जाहीर होतं याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष असेल. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे या निवडणुकीमागची राजकीय गणितं आणि पुढच्या निवडणुकांवर त्याचा परिणाम. लातूरमध्ये झालेलं हे समीकरण इतर जिल्ह्यांसाठी एक संकेत असू शकतं का? म्हणूनच हा फक्त एक जिल्हा परिषदेचा विषय नाही, हा राज्यातील सत्ता समीकरणांचा स्थानिक पातळीवर पडलेलं प्रतिबिंब आहे. काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असूनही सत्तेबाहेर जाते. भाजप राष्ट्रवादीच्या पाठिंबानं अध्यक्षपद मिळवतोय आणि अंतर्गत गडबडीमुळं स्वतःच्या घरातच शक्ती परीक्षा सुरू आहे. हे चित्र पुढे काय वळण घेईल? अध्यक्षपद निलंगेकरांच्या गटाकडे जाईल की पवारांच्या? राष्ट्रवादीचा पाठिंबा किती स्थिर राहील आणि काँग्रेस या पराभवातून कोणती रणनीती आखेल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं 16 मार्चनंतर स्पष्ट होतील. पण लातूरच्या राजकारणात सुरू झालेली ही हालचाल पुढे मोठ्या राजकीय बदलांची नांदी ठरेल का, हा खरा प्रश्न आहे. आपण याचं उत्तर शोधणारच आहोत. तत्पूर्वी लातूर जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष असूनही काँग्रेस सत्ता बाहेर राहणं हा जनादेशाचा अपमान आहे असं तुम्हाला वाटतं का? की बहुमताचं गणितच अंतिम सत्य असतं? तुमचं मत नक्कीच कमेंटमध्ये सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.